मंत्रालयातल्या कॅन्टीनचा 98% स्वच्छतेचा एफडीएचा अहवाल खोटा. वकिलांच्या टीमच्या पाहणीत आढळल्या माशा, अस्वच्छ फ्रीज आणि गंजलेले चाकू. केवळ खासगी आस्थापनांविरोधातच कारवाई का? कोर्टाचे ताशेरे. राम मंदिर दानचोरी विरोधात खासदार पप्पू यादव यांचं संसद परिसरात पुजाऱ्याच्या वेशामध्ये आंदोलन. लोकसभा सचिवालयाची नाराजी. तर राहुल गांधींच्या 29 जुलैच्या भाषणाविरोधात भाजपाकडून हक्कभंग प्रस्ताव. जंतर मंतरवरील आंदोलनानंतर अभिजित दिपकेंच्या माध्यमातून पक्षाचा जनाधार वाढवण्यासाठी राजकीय चढाओढ. दोन्ही शिवसेनांमध्ये जोरदार रस्सीखेच. दिपकेंच्या घरी राजकीय भेटीगाठींचा सिलसिला. भिवंडीमध्ये 4 मजली इमारत कोसळून 10 जणांचा बळी. दुरुस्तीच्या कामावेळी दुर्घटना. एकाच गावातल्या 4 कुटुंबांवर काळाचा घाला. उत्तर महाराष्ट्र विदर्भासह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा कहर. यवतमाळमध्ये कार वाहून गेल्यानं 3घांचा मृत्यू. तर पुण्याच्या एकता नगरमध्ये पुराच्या पाण्यातनं बाळाची सुखरूप सुटका. अनेक वर्षांपासून धुमसणाऱ्या गाझा पट्टीमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी ऐतिहासिक करार. डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. तर हमाससह सर्व सशस्त्र गट शस्त्र खाली ठेवणार असल्याची हमी.